तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा असा जाओ. पण प्रश्न असा आहे की आज आहे शनिवार आणि आज काय 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 बनवावं हा प्रश्न आहे. आणि ह्या गहन विचारात 1 2 3 आणि 4 जण बसलेलो आहोत. तर काय बनवावं शौर्य? आई प्लीज काय चिकन बनव ना. काळं चिकन. काय दादू काय बनवायचं? काली चिकन बनवायचं. तर निरुणी पण सांगितलेलं आहे की काळी चिकन बनवायचंय. तर मग काळी चिकन. काळी चिकनच बनवूया आपण. काळी चिकन नवीन बनवायचं? डिश नवीन डिश काली चिकन. तर अशा प्रकारे आमचं आता फायनल झालेलं आहे की काळं चिकन. अरे तर अशा प्रकारे आणि बिर्याणी. बिर्याणी पण आहे का? दम बिर्याणी. दम ओके, बिर्याणी. ठीक आहे. तर आज आमचा असा मेनू ठरलेला आहे बिर्याणी. ठीक आहे. तर काळं चिकन आणि एवढा गोड पापा मिळाल्यानंतर दम बिर्याणी पण आपली फायनल केलेली आहे. हो हो. आणि मग फायनल झालेलं आहे आमचं. तर चला तुम्ही सगळ्याजणी मदतीला या म्हणजे आपलं पटपट 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 करून होऊन जाईल. आणि सगळ्याजणी आज जेवायला या बरं का. आणि यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं. त्याचबरोबर आपण कांदे चिरून घेतलेले आहेत आणि छानपैकी त्याला छान मधोमध असे 2 वेळा भाग करून घेतलेले आहेत जेणेकरून आपण गॅसवर भाजू त्यावेळी ते छान भाजलं जाईल. तर गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे. अगदी छान काळं कुळकुळीत होईपर्यंत त्याला छान जाळावर भाजलेलं आहे. आणि इतकं छान सुंदर त्याचं असं तेल सुटलेलं आहे. आणि आता हे मी खोबरं काढून घेतलेलं आहे. याचप्रमाणे जसं खोबरं आपण भाजून घेतलं आहे त्याचप्रमाणे कांदासुद्धा आता मी जाळीवर छान डायरेक्ट जाळावर भाजून घेणार आहे. आपल्याकडे चूल नाही तर डायरेक्ट चुलीत आतमध्ये टाकून छान मस्त आरावर भाजलं ना तेही खूप छान चवदार लागतं. परंतु आपल्याकडे चूल नाही आहे तर आपण गॅसच्या फ्लेमवरच हे करू. छान आता कांदेही भाजलेले आहेत चांगले मस्त उलटे पालटे करून तेही मी काढून घेते. अशा प्रकारे कांदे देखील आपले छान भाजून मी एका बाजूला काढून ठेवते. बघताय तुम्ही छान आतून बाहेरून व्यवस्थित हे भाजले गेलेले आहेत. मी ऐश्वर्या आणि आपण आज बनवणार आहे काळ्या चिकनचा काळा मसाला. तर त्याच्यासाठी त्याच्या मसाल्याचं सगळं मसाल्याचं साहित्य तर भाजलेलं खोबरं, परत भाजलेले कांदे, 2 गड्डे लसूण, 2 इंच आलं, 3 चमचे पांढरे तीळ आणि 1 टोमॅटो. त्याला मधनं 4 भाग करायचे. शौर्याने सांगितलेलं लक्षात आलं ना. तर चला सुरुवात करूया. मस्त चिकन आहे ना आपण जरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. आणि हे मी 2 भाग केले तुम्ही पाहताय. हे जास्त प्रमाणात जे दिसतंय ते आपण फ्रायसाठी करतो आणि हे छोट्या भांड्यात केलं आहे हे बिर्याणीसाठी केलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर हळद मी दोन्हीमध्येही करून थोडीफार टाकून घेते. 1 चमचा दोन्हीकडेही टाकून घेतलेला आहे. एक आणि वर थोडंसं अर्धा चमचा. आणि हळद टाकून झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. दोन्हीमध्येही जे छोटं भांडं आहे ते आपण बिर्याणीसाठी तयार करतो आहे आणि पलीकडचं आहे ते आपण फ्रायसाठी करणार आहे. ज्याचा रस्सा आणि फ्राय असं आपल्याला करायचं आहे. झालं. आणि त्याच्यात मीठ टाकून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये दही टाकून घेते आहे. दही मात्र लक्षात ठेवा नेहमी आंबटच वापरायचं आहे. साईचं दही किंवा तुपट दही वापरू नका. त्याच्यामुळे त्याला हवी अशी चव येणार नाही आणि तुपट अशी आपली बिर्याणी किंवा जे रस्सा भाजी असेल ते लागू शकते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तांबडी पूड ही घेतलेली आहे. मी तांबडी पूड ही बिर्याणीच्या पीसेसमध्ये टाकते. आणि आता इकडे मी छान गरम मसाला म्हणजे बिर्याणी मसाला जो मी घरी बनवलेला आहे तो मी 2 चमचे आहे ते बिर्याणीच्या पीसमध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण मी टेचून घेतलेलं आहे. आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती मी मिक्सरला न लावता टेचली होती आणि त्याच्यामुळे मी ती दोन्हीकडेही टाकून घेते प्रमाणामध्ये. आणि हे बघा असं व्यवस्थित टाकून झालं. आता छान हाताने मी त्याला एकसारखं सगळं आहे जो मसाला तो व्यवस्थित लावून घेणार आहे. इथं चमच्याने पण लावू शकता पण चमच्याने व्यवस्थित लागेल असं नाही आहे. त्यामुळे हाताने व्यवस्थित एकसारखं करून त्याला व्यवस्थित मॅरिनेट करायला आपल्याला ठेवायला सोपं पडेल. त्यामुळे चमच्यापेक्षा शक्यतो हातानेच व्यवस्थित त्याला एकसारखं हे लागू शकतं. आणि हाताने हे मी लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता हाताने लावून झालं आहे. आता मी आहे ते आणि सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. तर हे एकसारखं दोन्हीकडेही करून घेतलेलं आहे.
आणि हे आता एका बाजूला आपण मॅरिनेट करायला घेणार आहे. ते मॅरिनेट करायला ठेवते आहे. तोपर्यंत मी याला काय करणार आहे, तर मी कोळसे घेतलेले आहेत आणि ते कोळसे पुन्हा एकदा फ्लेमवर भाजून मी छानपैकी त्याला स्मोक देणार आहे. आणि तुम्ही बघताय आता मी ते कोळसे काढते आहे आणि ते छान हे करायला ठेवते आहे, मी भाजायला गॅसवरच डायरेक्ट करणार आहे. आणि मी दोन्हीला स्मोक देणार आहे, म्हणजे बिर्याणीच्या चिकनसाठी पण आणि आपल्या फ्रायसाठी पण दोन्हीकडे आहे ते देणार आहे. तर छान असे आपले रसरशीत असे कोळसे भाजत आहेत. इकडे मी आपल्या फ्रायच्या ह्याला दिलेलं आहे ऑलरेडी. आणि आता इकडे आहे ते आपलं आहे बिर्याणीचं. तर त्याच्यामध्ये मी कोळसे टाकते आहे. एक छोटी वाटी मी त्याच्यावर ठेवली आहे. त्याच्यात मी गरम झालेले रसरशीत असे कोळसे काढून ठेवते आणि आता याच्यावर मी तूप ओतणार आहे आणि मग त्याला झाकण लावून ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिट ठेवलं की छान ती वाफ आहे ती आतल्यात कोंडते आणि त्याच्यामुळे अप्रतिम असं स्मोक त्याला बसून ही डिश आहे ती आपली एकदम छान वेगळ्या चवीची आणि खूप अप्रतिम. तुम्ही कधी करत नसाल तर एकदा करून बघा. आणि आता हे जे आपण भाजलेले होते मगाचे कांदे ते छान मी बारीक करून घेते आहे. खोबरंही बारीक करून घेणार आहे, एकदम बारीक करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला मी हे वाटण करून घेणार आहे. तर खोबरं तुम्ही बघताय मी एवढ्या जाडीचे छोटे छोटे काप त्याचे केलेले आहेत, कारण खूप जाड ठेवल्यानंतर पण मसाला व्यवस्थित वाटला जात नाही त्याच्यामुळे. आणि आता मी मसाला हे जे आहे ते सर्वच मिक्सरला फिरवून घेणार आहे. कांदा आहे, टोमॅटो आहे, इकडे खोबरं पण झालेलं आहे माझं तयार करून, पांढरे तीळ दिसतात, इकडे पुदिना पण घेतलेला आहे मी आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा आहे ती मी याच्याबरोबर घेतलेली आहे. आणि आता बघा हे आहे बिर्याणीसाठीचं इकडं तयार केलेलं आहे. कोथिंबीर, आलं, लसूण केलेलं आहे, पुदिना वेगळा काढून ठेवलेला आहे आणि रस्सा भाजी आहे त्याच्यासाठी फोडणी देण्यासाठी मी बारीक असं कांदा चिरून घेते आणि त्याला फोडणी देऊन मी अळणी तयार करणार आहे. त्यातून फ्राय पीस बाजूला काढलेत. वाटणसुद्धा आपलं जे आहे ते करून झालेलं आहे. हे बघा मी दाखवते तुम्हाला, वाटणसुद्धा आपलं तयार करून झालेलं आहे. आता तेल जे पॅनमध्ये तेल घेतले त्याच्यामध्ये हे वाटण टाकून छान त्याला आधी तेल सुटेपर्यंत भाजून घेते. फक्त वाटण फार वेळ लागत नाही वाटण भाजायला, कारण आपण ऑलरेडी हे जे खोबरं आहे किंवा कांदा आहे ते सगळं आपण आहे ते भाजून घेतल्यामुळं वाटण भाजून तयार व्हायला फारसा वेळ आपला जाणार नाही. आता बऱ्यापैकी याला तेल सुटलं आहे तुम्ही पाहताय. याच्यामध्ये मी तांबडी पूड घेतलेली आहे आणि आपलं काळं तिखट आहे ते मी 2 ते 2.5 चमचे इथं वापरलेलं आहे. आणि हे मी मीठ पण चवीनुसार टाकलेलं आहे. हे जे करते हे मी म्हणजे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी करते. आणि आता हे छान एकसारखं याला परतून घेते आणि छान तेल सुटेपर्यंत सगळा मसाला भाजलेला आहे. आणि याच्यानंतर या अळणी पाणी आहे जे काढलेलं त्याच्यामध्येच हे मी फोडणी डायरेक्ट त्याच्यामध्ये देणार आहे आणि ते दिल्यानंतर मग हे उकळून छान घेणार आहे. म्हणजे मग आपला चिकनचा रस्सा आहे तो तयार आहे. आता तुम्ही बघा, आता याला छानसं ठेवलेलं आहे आणि आता बाजूला आपली बिर्याणी ही तोपर्यंत तयार झालेली आहे. वेळेअभावी बिर्याणी मी दाखवली असती, परंतु याच्या अगोदरच्याही भागात मला वाटतं मी बिर्याणीचं दाखवलेलं आहे आपल्याला. याच्यात जर घेतलं असतं तर आपला हा जो ब्लॉग आहे तो खूप मोठा झाला असता. आता फ्राय करण्यासाठी जे आपण करणार आहे त्याच्यासाठी तेलात मी मसाला छानसा तेल सुटेपर्यंत भाजून घेते आणि मसाला चांगला भाजला गेला. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी तांबडं पूड आणि आपला काळा मसाल्याचं हे आहे जे चटणी आहे ती मी त्याच्यामध्ये टाकते आहे. चवीनुसार तुम्ही घ्या, कमी जास्त आपल्याला घरचं प्रमाण माहिती असतं त्याप्रमाणे मी चटणी आणि तांबडी पूड घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी जर आपण टाकलं तर त्याला काय होतं की छानसा तवंग आहे तो सुटतो. त्याच्यामुळे मी ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यातच थोडंसं पाणी घेऊन ते केलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये शिजून तयार असलेले आपले जे पीस आहेत चिकनचे ते याच्यामध्ये वाटणात घातलेले आहेत आणि आता हे छान एकसारखं हलवून घेणार आहे जेणेकरून हा मसाला आहे तो संपूर्ण पीसला आपला लागेल. आणि त्याच्यानंतर याला छानसं सगळ्यात शेवटी मस्त कोथिंबीर टाकणार आणि 1-2 मिनटं याला पुन्हा एकदा वाफ दिली की आपलं फ्राय चिकन आहे म्हणजे काळा चिकन तयार होईल. आणि इकडे आपला रस्सा तयार आहे. ही आहे आमची नयन आणि तिला लावलेलं आहे कामाला. चांगलं चिन होय सासूबाई, मी तुझी सासू नाही, मी तुझी आई आहे. सासूने असं काही म्हणू नाही, सासूला काही म्हणू नाही म्हणून मी तुला असं सांगते, म्हणून मी आधी पूर्व सासू होती.
निरू तिथंच बस. Sit down. काय माझ्यापाशी काय काढायला घ्या की मॅडम फोडा की. हॅलो, आता आपण उघडत आहोत. शुभ हस्ते बिर्याणी. आहा. आणि असं ताट निघालेलं आहे बाजूला. द्या इकडे ताट. आईला तुझं ताटात काय पडलं होतं? दे इकडे, इकडे दे. तुला माहिती आहे का, मला लहानपणापासून आमच्या शेजारच्या भाभी अशा करायच्या ना, तर मला इतकं असं वाटायचं लय मोठं काहीतरी त्याच्यात करायचं. ती बिचारी मला कधी सांगितलंच नाही तिने. हा म्हणले अट्रॅक्शन नाही का असं. म्हणजे मी लहान असल्यापासून आणि मला असं वाटायचं एक एक शीत कसं काय भाताचं रंग होतं. हा नाही तो फोडा की पूर्ण मिक्स करा मॅडम. कारण काय केलंय 1 किलोचा केलाय मी. अख्खाच मिक्स करा, कसाही मिक्स म्हणजे पूर्ण मिक्सच करा. पीस खर नाही घातले, डायरेक्ट तळाला घेतले तर अख्खा मिक्स करा. काढतानाच असं उभा तरी ते येत नाही ते त्यात. पूर्ण मिक्स करा असं. म्हणजे खालचा मसाला पूर्ण ह्याच्यात मिक्स करा, म्हणजे ह्यांना असं आवडतो. द्यायचं सगळं वरचा काय कट करा. आणि अशा प्रकारे आपली छानशी दम बिर्याणी आणि तयार आहे. आपल्या अंजली मॅडम आहेत त्या सगळ्या मिक्स करून घेतात आणि छान एकजीव करून घेतात. तोपर्यंत इकडं आपलं फ्राय पण तयार आहे, सगळी ताटं पण तयार झालेली आहेत. हे आहे काळं चिकन आणि इकडे आहे बाजूलाच आपला रस्सा आणि बिर्याणी आपल्या मॅडमनी छान फोडून मिक्स केलेली आहे. सगळेजण जेवायला या. छान गरम गरम केलेलं आहे. आणि इकडे तोपर्यंत जेवण झाल्यावर मुलांची मज्जा मस्ती सुरू आहे. आणि असं काहीतरी येड्या काय आहे निर्या. कोण आहे? बाई रात्री 10:15 झालेत आणि अंजली मॅडम आणि मी नयन आणि पोरांची मज्जा मस्ती सुरू आहे. जेवण झालंय, गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि आता मॅडमला निघायचं आहे. बराच वेळ पण झालेला आहे. मला आपण गेलोय कुठल्या सिच्युएशनला आणि काय दात काढत बसलोय. पण मला ते बोलायला कोणी सांगितलं असं सिच्युएशनला काय असं करावं का. तर चला आजचा ब्लॉग हा आपला एवढाच. भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.